RT ॲडमिशन 2025-26 चौथी लिस्ट लागलेली आहे। त्यानंतर आपण अपडेट दिलेली नाही आहे, कारण की RT कडून कोणतीही अपडेट आलेली नव्हती। त्यामुळे तरी पालक वर्गांनी आपण सांगितलेलं होतं की तुमचा नंबर लागला असेल, SMS आलेला असेल, तर तुम्ही जेही व्हेरिफिकेशन सेंटर आहे, तुमच्या जे ॲडमिट कार्ड मिळालेलं आहे त्या ॲडमिट कार्डवर जे सेंटर मिळालं असेल तुम्हाला, तिथे जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करू शकता। त्यानंतर स्कूलला जाऊन तुमचा जो प्रवेश आहे हा तुम्ही निश्चित करू शकता। त्यानंतर पालकवर्गांनी भरपूर कमेंट्स केलेले आहेत की जे ॲडमिशन प्रोसेस आहे चौथ्या राऊंडची, त्यांना लास्ट डेट काय दिलेली आहे। तर ॲडमिशन शेड्यूलमध्ये आल्यानंतर जेव्हा आपण यामध्ये चेक केलं तर यामध्ये अजूनपर्यंतही RT कडून लास्ट डेट देण्यात आलेली नाही आहे। तर याचा अर्थ काय असणार आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्हाला की लास्ट डेट का बरं देण्यात आलेली नाही आहे। तर बघा, रेग्युलर लिस्ट म्हणजे पहिली होती, सेकंड नंबर जी वेटिंगची लागली होती 2 नंबर, आणि त्यानंतर ही 3 नंबरची वेटिंगची लिस्ट, अशा प्रकारे लिस्ट लागलेली आहे 3, आणि एक चौथी लिस्ट सुद्धा लागलेली आहे। हे सुद्धा तुम्हाला याबद्दलची सुद्धा तुम्हाला अपडेट आपण लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली होती। तर तुम्ही सर्वात खाली आले तर तुम्ही यामध्ये सुद्धा बघू शकता की थर्ड वेटिंग लिस्ट बघा, थर्ड वेटिंग लिस्टमधून 473 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आजपर्यंत, आणि अजूनही जागा खाली आहे। तर चौथ्या राऊंडमध्ये जागा असून सुद्धा प्रवेश होत नाही आहे, कारण याबद्दलचा आपण एक व्हिडिओ दिला होता, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली होती की ज्या नामांकित शाळा होत्या त्याच्या ज्या जागा होत्या त्या फुल झालेल्या होत्या, आणि ज्याही नवीन शाळा होत्या किंवा भरपूर जे पालकवर्ग त्यांना माहीत होतं की इथलं शिक्षण चांगलं नाही आहे, अशा प्रकारच्या शाळा होत्या तिथल्या जागा खाली आहेत आणि अजूनसुद्धा खाली आहेत। तर लास्ट डेट दिलेली नाही आहे। यामागचं रिझन असं आहे की RT यानंतर 5वी लिस्ट लावणार की नाही लावणार याबद्दलचं आपण अजूनही सांगू शकत नाही आहे, कारण की RTने जर चौथ्या लिस्टवाल्यांना लास्ट डेट दिलेली असती तर आपण म्हणू शकलो असतो की 5वी लिस्ट लागणार आहे। आणि यामध्ये असे सुद्धा पालकवर्ग विचारत आहे की आमचा नंबर लागलाच नव्हता, परंतु शाळेमध्ये जागा आहेत, म्हणजे त्यांना जी शाळा पाहिजे त्या शाळेमध्ये जागा आहे, तर आम्हाला RT तिथे प्रवेश देणार का? तर याबद्दलचा सुद्धा RTने अजून कोणतीही अपडेट दिलेली नाही आहे। त्यामुळे आपण सुद्धा खोटी माहिती तुम्हाला देणार नाही आहे, त्यामुळे वेट करा। अजूनही 12, 13, 14 हजार जागा खाली आहेत, परंतु त्यात कोणत्या शाळेच्या आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल, आणि तुमचा वेटिंग कुठं आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता अजूनसुद्धा। आणि RT कडून अजूनपर्यंत तरी कोणतीही अपडेट आलेली नाही आहे। आम्ही रोज चेक करतो, कोणती अपडेट आली असेल तर ती तुमच्यापर्यंत द्यावी, परंतु जेव्हापासून लिस्ट लागलेली आहे कोणतीच अपडेट नाही आहे। परंतु पालकवर्ग एवढ्या कमेंट्स करत आहे, त्यावरती हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे की नंबर लागला असेल तर अजूनही प्रवेश घेऊ शकता। आणि पुढील विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, जे वेटिंगमध्ये आहे, त्यांनी वेट करायचा, त्यांनी प्रवेश घ्यायचा की नाही घ्यायचा या संदर्भात संपूर्ण प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले असेल, किंवा जे नॉट सिलेक्ट होते, जागा आहे आम्हाला प्रवेश मिळणार का, किंवा अजून एखादी नवीन लिस्ट लावणार का, अशाबद्दलचे सुद्धा भरपूर पालकवर्गांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले असेल, परंतु याबद्दलचं आपण सध्या तरी काहीच सांगू शकत नाही। तर RT कडून जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।